नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवाला येणाऱ्या मोतीबिंदू ह्याबाबत माहिती घेणार आहोत. डॉक्टर, मोतीबिंदू म्हणजे काय? हा एक आजार आहे का रोग आहे? आणि हा कधी होऊ शकतो आणि कुणाला होऊ शकतो? मोतीबिंदू हा रोग नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला मोतीबिंदू झाला म्हणजे आधी नसणारं काहीतरी माझ्या शरीरात आलं, असं अजिबात नाही. बरं. मोतीबिंदू म्हणजे काय? तर आपल्या जन्मापासून आपल्याला लांबची गोष्ट बघणं, जवळची गोष्ट बघणं, ह्याच्यासाठी ती गोष्ट फोकसमध्ये आणण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये बाहुलीच्या मागे एक भिंग असतं. डोळ्यात जन्मापासून असणारं हे भिंग जेव्हा एका विशिष्ट वयानंतर, जन्मापासून ते पारदर्शक असतं, जेव्हा ते अपारदर्शक होतं तेव्हा त्याला मोतीबिंदू म्हणतात. म्हणजे जन्मापासून आपल्या शरीराचाच भाग असणारी एक गोष्ट म्हणजे भिंग, नेत्रभिंग म्हणतात त्याला, ते अपारदर्शक झालं की त्याला मोतीबिंदू म्हणतात. म्हणजे हा आजार नाही, तर हे वयोमानामुळे झालेलं लक्षण आहे किंवा विकार आहे असं आपण म्हणू, रोग नाही. म्हणजे आपल्याला आपले केस पांढरे होतात, तर असं काही गणित आहे का की केस कुठल्या वर्षी पांढरे होतात? अजिबात नाही. कोणाचे 60व्या वर्षीपर्यंत होत नाहीत, कोणाचे 40मध्ये सुद्धा पांढरे व्हायला लागतात. तर आपले केस पांढरे होणं, आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या पडणं, हे जसं वयोमानामुळे होणारा एक बदल आहे, तसं वयोमानामुळे आपलं भिंग डोळ्यातलं अपारदर्शक होणं म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू कधीही होऊ शकतो. तर सहसा मोतीबिंदू आपण रुग्ण जर का बघितले तर 70 नंतरचे वगैरे रुग्ण असतात. पण 60मध्ये मोतीबिंदू होऊ शकतो, 50मध्ये 40मध्ये सुद्धा होतो, कमी प्रमाणात पण होऊ शकतो. इतकंच नाही तर अगदी नवजात अर्भकाला म्हणजे जन्मलेल्या त्या क्षणीसुद्धा सुरुवातीपासून सुद्धा मोतीबिंदू असू शकतो. खूप रेअर आहे, पण त्याला कंजेनायटल कॅटरॅक्ट म्हणतात. म्हणजे जन्मापासूनच मोतीबिंदू आहे, त्याची शस्त्रक्रिया करता येते, पण सहसा उतार वयामध्ये होणारा हा विकार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये मोतीबिंदू होण्याचं जे ॲव्हरेज वय आहे त्यापेक्षा भारतामधल्या व्यक्तींना मोतीबिंदू थोडा 8-10 वर्ष लवकर होतो. त्याला काही कारणं आहेत. आपल्याकडे असणारी उष्णता, आपल्या सगळ्यांना होणारं डिहायड्रेशन, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधीतरी होणारा डायरिया नावाचा विकार, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन, अशी त्याला काही शास्त्रीय कारणं आहेत. पण आपल्या देशामध्ये मोतीबिंदू पाश्चात्य देशांपेक्षा थोड्या लवकर होतो. आपल्याला मोतीबिंदू झाला आहे हे नेमकं कसं ओळखायचं? म्हणजे त्याची काही लक्षणं असतात का, किंवा त्याच्यामुळे आपल्याला काही अनुभवायला मिळतं का आपल्या डोळ्यांना? मोतीबिंदूचं एकमेव लक्षण म्हणजे आपली दृष्टी कमी होणं. बरेच रुग्ण डोळ्याच्या दवाखान्यात येतात, म्हणतात माझा डोळा दुखतो आहे, माझ्या डोळ्यात टोचतं आहे, माझा डोळा लाल झाला आहे, माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आहे, मला मोतीबिंदू झाला आहे का? मोतीबिंदूचं एकमेव लक्षण म्हणजे दृष्टी कमी होणं, बस एवढंच. आता त्याची सुरुवात आपल्याला काय लक्षणं दिसतात? तर सध्याच्या आधुनिक युगात आपण सगळेजण ड्रायव्हिंग करतो, तर आपण समजा रात्री वाहन चालवत असू तर मोतीबिंदूची जेव्हा सुरुवात होते, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे ते भिंग जेव्हा अपारदर्शक व्हायला लागतं, तर काय सगळ्याच्या सगळं भिंग एकदम अपारदर्शक होत नाही. कुठेतरी कडेमध्ये सायकलच्या स्पोकसारखे असे अपारदर्शकपणा किंवा ओपॅसिटीज तयार होतात, कधी मध्यभागी तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या ओपॅसिटीज तयार झाल्या की समजा समोरनं वाहनांचे लाईट आले तर आपल्याला त्रास होतो, आपल्याला चटकन दिसत नाही. हे खूप सुरुवातीचं लक्षण आहे की रात्री ड्रायव्हिंग करताना आपल्याला त्रास होणं हे मोतीबिंदूचं लक्षण असू शकतं. मग अर्थातच आपण म्हणू की मला टी व्ही क्लिअर दिसत नाही आहे किंवा मला वाचायला त्रास होतो आहे. तर वेगवेगळ्या प्रकारांनी आपली दृष्टी कमी होणं, आणि मी अगदी चष्म्याचा नंबरचा मदत घेतली, मी चष्मा लावला तरीसुद्धा मला नाही चांगलं दिसत पूर्वीसारखं, तर कमी दृष्टी होणं हे एकमेव लक्षण आहे मोतीबिंदूचं. बाकी त्यांनी इतर काही त्रास होते. आता मोतीबिंदू खूप पिकला तरीसुद्धा भीतीपोटी म्हणा किंवा काही आर्थिक अडचणींमुळे आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रियाच करून घेतली नाही, तर त्या मोतीबिंदूचं काचबिंदूमध्ये रूपांतर होतं. म्हणजे काय? तर मोतीबिंदू खूपच पिकल्यामुळे त्याचा आकार वाढतो आणि डोळ्याचं प्रेशर वाढतं. त्याच्यामुळे आपल्याला अतोनात दुखू शकतं, डोळा दुखतो, त्या बाजूला डोकं दुखतं. पण हे मोतीबिंदूचा खूप वाढूनसुद्धा शस्त्रक्रिया न केल्यामुळे झालेला दुष्परिणाम. बाकी दृष्टी कमी होणं हे एकच लक्षण. पण मग ह्या मोतीबिंदूवरचे उपचार काय आहेत आणि तो औषधांनी बरा होतो का? मोतीबिंदू औषधांनी बरा होतो ही आख्यायिका आहे, हे मिथ आहे. मी शिकत होतो नेत्रशास्त्र तेव्हापासून मोतीबिंदू होऊ नये, मोतीबिंदू होणं टाळावं किंवा खूप उशिरा व्हावा ह्यासाठी काही औषधं
बाजारामध्ये उपलब्ध असतात. काही अतिशय मोठ्या आणि प्रतिष्ठित कंपन्यांचे असे ड्रॉप्स आहेत. तर लोक हे औषधं किंवा हे आय ड्रॉप्स वापरतात म्हणजे मला लवकर मोतीबिंदू होणार नाही, परंतु त्याला शास्त्रीय पुरावा काही नाही. जिथे जिथे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन किंवा शास्त्रीय पुरावा असेल तर त्याच्या आधारावरच औषधं वापरली जातील असे नियम जिथे जिथे आहेत तिथे हे औषध वापरलं जात नाही. हे प्रूव्ह करणं फार अवघड आहे. मी समजा एखादा ड्रॉप चालू केला आणि मला 15 वर्षांनी मोतीबिंदू झाला, पण मला ॲज इट इजच कदाचित 15 वर्षांनी मोतीबिंदू होणार असेल, तर तो ड्रॉप वापरल्यामुळे मला 15 वर्षांनी झाला हे सिद्ध करणं फार अशक्य आहे. त्यामुळे मोतीबिंदू होऊ नये म्हणून औषध वापरणं ही काही बरोबरची गोष्ट नाही, किंवा लवकर वाढू नये म्हणून. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की मला थोडासा मोतीबिंदू झाला आणि तो लवकर वाढू नये म्हणजे आपलं एक ऑपरेशन पुढे पुढे जावं म्हणून मी ते टाळत गेलो. त्याने मला मिळत काहीच नाही, म्हणजे माझी दृष्टी थोडीशी कमी झाली आहे, तर मग ती व्यवस्थित केलेली बरी शस्त्रक्रिया करून. त्यामुळे मोतीबिंदूला शास्त्रीयदृष्ट्या उपचार एकच, शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढणे. मग ही मोतीबिंदूवरची जी शस्त्रक्रिया आहे ती त्या मोतीबिंदूच्या कुठल्या अवस्थेत करावी लागते किंवा करता येते असं म्हणू आपण, आणि ह्या शस्त्रक्रियेच्यामुळे काही त्रास होतो का किंवा ती अवघड आहे का? आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कधी करावी हे गेल्या 40-50 वर्षामध्ये खूप त्याच्यात बदल होत चाललेत. मी जेव्हा शिकत होतो नेत्रशास्त्र, म्हणजे 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला मोतीबिंदू पिकला असं म्हणायचे, ज्याला इंग्लिशमध्ये मॅच्युअर कॅटरॅक्ट म्हणायचे. म्हणजे आपल्याला लांबच्या व्यक्तीला सुद्धा दिसू शकेल, आपल्या बाहुलीमध्ये असं पांढरं दिसतं, त्याला म्हणतात मोतीबिंदू पिकला. तर त्याच वेळेला ऑपरेशन केलं जायचं. म्हणजे मी जेव्हा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिकलो तेव्हा हे मोतीबिंदूचे रुग्ण सगळे असे मोतीबिंदू पिकलेला असेच असायचे. तोपर्यंत थांबायला लागायचं. शास्त्र प्रगत होत राहिलं आणि आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कुठल्याही स्टेजला करता येते. अगदी सुरुवातीचा मोतीबिंदू असेल तरीसुद्धा ही शस्त्रक्रिया करता येते. ही शस्त्रक्रिया कधी करावी? मोतीबिंदूचं रोगनिदान झालं की लगेच 2 दिवसात ऑपरेशन करायला पाहिजे असं आहे का? तर तसं नाही. शस्त्रक्रिया करता येते, पण शस्त्रक्रिया करता येते म्हणून ती करावी का? नाही. शस्त्रक्रिया करायची जरूर आहे का? तर ती शस्त्रक्रिया करावी. मी रुग्णाला जर सांगितलं की तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे आणि मला दिसतं आहे तपासणीमध्ये, मग पेशंट म्हणतो की पण डॉक्टर मला तर दिसतं आहे, म्हणजे मी सगळं काही करू शकतो आहे, तर मी लगेच ऑपरेशन करायला पाहिजे का? तर मोतीबिंदू म्हणजे काही ट्यूमर नाही आहे की डोळ्यात काय ती गाठ वाढली, ट्यूमर झालं तो काढायला पाहिजे, अजिबात नाही. मोतीबिंदू झाला आहे तर मी पेशंटला म्हणतो की तुमचं दैनंदिन उपक्रम तुम्ही व्यवस्थितपणे करू शकत असाल आणि तुम्ही अतिशय काटेकोरपणे फॉलोअप ठेवला तर लगेच उद्या ऑपरेशन करायची जरूर नाही. पण मला टी व्ही नीट दिसत नाही आहे, मला ड्रायव्हिंग करायला अडचण येते आणि मी सांगितलं की तुम्हाला मोतीबिंदू आहे, तर त्या स्टेजला सहज ऑपरेशन करता येतं. पूर्वीसारखं मोतीबिंदू पिकेपर्यंत थांबायला लागत नाही. आणि मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अवघड आहे का ह्याचं उत्तर देणं थोडं अवघड आहे. कारण आजकाल बऱ्याच लोकांना तर की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हणजे काय, सहज काय ती 5 मिनिटात करण्यासारखं काम आहे. 5 मिनिटात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या सर्जनच्याकडे प्रचंड स्किल लागतं. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया इतकी प्रगत झाली आहे की मोठा ॲनेस्थेशिया न देतासुद्धा ती करता येते. पण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही मायनर सर्जरी नाही, हा गैरसमज आहे लोकांच्यामध्ये. ही मेजर सर्जरीच आहे. अतिशय कौशल्य लागतं त्याला, अतिशय नाजूक सर्जरी आहे. पण त्यातलं शास्त्र इतकं पुढे गेलं आहे की पेशंटला काहीही त्रास होत नाही. बदल जे घडत गेले त्यातले काही ठळक गोष्टी म्हणजे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट व्हायला लागत नाही, रुग्णालयात दाखल व्हायला लागत नाही. दुसरी गोष्ट, मोतीबिंदूसाठी भूल द्यायला लागत नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी मी इंग्लंडमध्ये काम करायचो तेव्हासुद्धा इंग्लंडमध्ये अनेक वर्ष असं होतं की जनरल ॲनेस्थेशिया देऊन किंवा मोठी भूल देऊन मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची. आता जनरल ॲनेस्थेशिया जवळपास कोणालाच दिला जात नाही. मग त्यानंतर मी सुद्धा स्वतः केलेली ऑपरेशन्स म्हणजे जागच्या जागी भूल देणं, ज्याला लोकल ॲनेस्थेशिया म्हणतात, त्याचं इंजेक्शन डोळ्यामध्ये द्यायचे आणि मग शस्त्रक्रिया करायचे. आता तेही करायला लागत नाही. डोळ्यामध्ये फक्त 2 प्रकारचे ड्रॉप्स टाकले जातात. एक डोळा बधीर करण्याचा ड्रॉप आणि डोळ्याची बाहुली मोठी करण्याचा ड्रॉप. हे ड्रॉप्स टाकूनसुद्धा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होते. जर का पेशंटचं सहकार्य नसेल, पेशंटला खूप भीती वाटत असेल, फार नाजूक शस्त्रक्रिया असते, मायक्रोस्कोप खाली केली जाते, जर का पेशंटने स्वतः सांगितलं की डॉक्टर मला काही ते जमणार नाही, डोळा स्थिर ठेवणं आणि एका जागी बघा, तुम्ही आपलं मला इंजेक्शन द्या, तर इंजेक्शन किंवा लोकल ॲनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करणे याच्यात काहीही चुकीचं नाही. जो सर्जन जागच्या जागी देण्याची भूल देऊन किंवा इंजेक्शन देऊन
ऑपरेशन करतो तो कुठलीही चूक करत नाही. शेवटी शस्त्रक्रिया यशस्वी झाली पाहिजे. एखाद्या पेशंटला सहकार्य नाही करता येत मग त्याला जरूर इंजेक्शन देऊन ऑपरेशन करावं, पण ते द्यायला लागतं असं नाही, कारण बहुसंख्य सर्जन आता हे डोळ्यामध्ये फक्त ड्रॉप्स टाकून ऑपरेशन करतात. अगदी कौशल्य असणारा असा सर्जन असेल तर तो 5-7 मिनटातसुद्धा ऑपरेशन करू शकतो. काही सर्जनना ऑपरेशन करायला अर्धा तास लागतो. अर्धा तास ज्याला ऑपरेशन करायला वेळ लागला तो सर्जन वाईट आहे का? अजिबात नाही. लवकर शस्त्रक्रिया संपली म्हणजे उत्तम शस्त्रक्रिया नाही. शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे. प्रत्येक सर्जनचं कौशल्य वेगळं असतं. कोणी 5-10 मिनटात करतं, कोणी 20-25 मिनटात करतं. चांगली सर्जरी झाली पाहिजे. खरं. पूर्वीच्या काळी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली की पेशंटला दाखल करायचेच, पण एकेकाळी दोन्ही डोळ्यांना पट्टी लावायचे, म्हणजे पेशंटनी उठताच कामा नये. मग एका डोळ्याला पॅड किंवा ड्रेसिंग लावायचे, ते दुसऱ्या दिवशी काढायचे किंवा 5-6 तासांनी काढायचे. आजकाल अनेक सर्जन्स हे ड्रॉप्स टाकून ऑपरेशन करतात आणि पट्टीसुद्धा लावायला लागत नाही. ऑपरेशन झाल्यावरती रुग्ण ऑपरेशन टेबलवरून उठतो आणि डोळे उघडे ठेवून बाहेर जातो. त्याला सूचना देऊन झाल्यावरती 10-15 मिनटात तो घरी जाऊ शकतो, दोन्ही डोळे उघडे ठेवून 0 नंबरचा चष्मा लावून. पण हे न करणारा सर्जन म्हणजे काही मागासलेला सर्जन आहे किंवा त्याला शस्त्रक्रिया नीट करता येते असं नाही. किंवा आजकाल टाके घालायला लागत नाहीत, कारण की छोट्या इन्सिजनमधनं मोतीबिंदू काढतात. पण पेशंटच्या सेफ्टीसाठी जर का एखादा टाका घालायला लागला तर त्यात चुकीचं काही नाही, ते पेशंटच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे स्टिचलेस सर्जरी म्हणजे उत्तम. अशा खूप मिथ्स आहेत, अशा खूप गैरसमजुती आहेत. त्या मनात असं आहे शस्त्रक्रिया उत्तम झाली पाहिजे, मग ती जागच्या जागी भूल देऊन असो किंवा काहीही असो, सावकाश केलेली सर्जरी असो. एखाद्या सर्जनला वाटलं की मला असं वाटतं की इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून जरा 5-6 तास मी पट्टी ठेवतो डोळ्यावर, काहीही अयोग्य नाही. डॉक्टर, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे कोणते प्रकार आहेत? मोतीबिंदू शस्त्रक्रिया 2-3 वेगवेगळ्या प्रकारांनी करता येते. अगदी जुना प्रकार म्हणजे मोठा इन्सिजन किंवा छेद घेऊन पूर्णच्या पूर्ण मोतीबिंदू काढणे, इंटॅक्ट मोतीबिंदू काढणे, हा एक प्रकार. तो छेद मोठा असल्यामुळे अशावेळी टाके घालायला लागतात. बरं. कधीकधी मोतीबिंदू खूप कडक असेल, रुग्णाची बाहुली मोठी होत नसेल तर अशा जुन्या प्रकारच्या शस्त्रक्रियेची मदत घ्यायला लागते. मोठा छेद घेऊन मोतीबिंदू काढणे हा जुन्या प्रकारची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया. दुसरा प्रकार म्हणजे त्याला SICS असा शॉर्ट फॉर्म आहे, स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी. यामध्ये एक विशिष्ट प्रकारे इन्सिजन किंवा छेद घेतला जातो. तो बऱ्यापैकी मोठा असतो, पण त्याची रचना अशी असते की एक प्रकारे अशी व्हाल्व तयार केली जाते, की ती व्हाल्व अशी केली जाते की तो छेद घेतल्यानंतरसुद्धा कुठलाही टाका न घालतासुद्धा तो छेद किंवा ते इन्सिजन पूर्णपणे भरून निघू शकतं, हील होऊ शकतं. या SICSमध्ये मोतीबिंदू बाहेर काढला जातो पूर्णच्या पूर्ण किंवा त्याचे 1 किंवा 2 भाग करून. ही SICS नावाची शस्त्रक्रिया झाली. याला खूप महाग अशी मशिनरी लागत नाही. सर्जनच्या हातातलं कौशल्य त्यासाठी महत्त्वाचं असतं. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की SICS शस्त्रक्रिया भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय सर्जन जेवढी उत्तमपणे करतात तेवढी पाश्चात्य देशातल्या लोकांना करता येत नाही. भारतीय सर्जन फार उत्तम प्रकारे ती करतात. खूप लवकर शस्त्रक्रिया होते, उत्तम शस्त्रक्रिया आहे. जर त्याचं नीट आपण शिक्षण घेतलं तर हा दुसरा प्रकार. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा तिसरा आणि आधुनिक प्रकार जो आता अगदी सर्वश्रुत आहे, खूप लोकांना माहिती असतं त्याबद्दल, ते म्हणजे फेको सर्जरी. फेको हा शॉर्ट फॉर्म आहे, त्याचं संपूर्ण नाव आहे फेको इमल्सिफिकेशन. ह्या शस्त्रक्रियेमध्ये अगदी छोटा छेद घेतात, अगदी छोटा इन्सिजन 2 मिलीमीटरचा वगैरे 2-2.5 मिलीमीटरचा. आधीच्या 2 शस्त्रक्रिया ज्या मी सांगितल्या त्यात तुलनेने जरा मोठा छेद घेतलेला असतो. या छोट्या 2 मिलीमीटर छेदामधून एक पेन्सिलसारखं इन्स्ट्रुमेंट डोळ्याच्या आत घातलं जातं. अल्ट्रासॉनिक एनर्जी वापरली जाते आणि मोतीबिंदू जो असतो त्याच्यावरती तो इन्स्ट्रुमेंट काम करतो आणि मोतीबिंदू लिक्विफाय किंवा त्या मोतीबिंदूचं लिक्विडमध्ये किंवा द्रवपदार्थामध्ये जणू काही रूपांतर होतं आणि तो त्या पेन्सिलसारख्या इन्स्ट्रुमेंटमधूनच शोषला जातो. त्यामुळे मोतीबिंदू जरी मोठा असला तरी त्याचे बारीक 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 पीसेस करून घेतल्यामुळे छोट्याच्या छेदामधून तो मोतीबिंदू पुढे काढला जातो. ही शस्त्रक्रिया खूप सेफ आहे, कारण जेवढा इन्सिजन छोटा तेवढी जखम भरून निघायला वेळ कमी लागणार, त्याला जवळपास कधीच टाकाही घालायला लागत नाही. तर ही फेको इमल्सिफिकेशन नावाची सध्या सगळ्यात जास्ती प्रचलित असणारी अशी शस्त्रक्रिया. त्याच्या पुढे जाऊन आता एक नवीन शस्त्रक्रिया निघाली, त्याला फ्लॅक्स असं म्हणतात.
त्याचा फुल फॉर्म आहे फेम्टोसेकंड लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी. म्हणजे थोडक्यात लेसर किरणांचा वापर करून शस्त्रक्रिया करणं. ही जी फेकोची शस्त्रक्रिया आहे ना, अनेक वर्षांपासून रुग्णांना वाटतं माझं फेको केलं म्हणजे लेझरनी माझा मोतीबिंदू काढला आहे. ती आख्यायिका आहे, मिथ. आपण ज्या अनेक मिथ्स दूर करायचा प्रयत्न करतो आहे. तर या फेको सर्जरीमध्ये लेसर किरण वापरलेले नसतात, अल्ट्रासॉनिक एनर्जी वापरली असते, परंतु ती प्रसिद्ध झाली लेसर शस्त्रक्रिया म्हणून. पण आता खरोखरच लेसरनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता येते. त्याला फ्लॅक्स असं म्हणतात, फेम्टोसेकंड लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी, फ्लॅक्स. ह्या शस्त्रक्रियेमध्ये लोकांना वाटतं की लेसर किरण म्हणजे काय जादू काहीतरी, की नुसते किरण टाकले आणि मोतीबिंदू गेला, असं नाही. शस्त्रक्रियेच्या 50% स्टेप्स ह्या लेसरनी होतात. छेद घेणे, लेसर किरणाच्या साहाय्याने छेद घेतला जातो. मोतीबिंदू काढताना त्याचा पृष्ठभाग असा एका साईच्या लेअरसारखा काढला जातो. हाताने केलं जातं ते आपल्या हाताने करण्याच्या ऐवजी लेसर किरण ते करतं. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या फेकोच्या मशीननी जे मोतीबिंदूचे बारीक 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 तुकडे करतात, ते बारीक तुकडे त्या लेसर किरणाद्वारे होतात. ह्याच्यात खूप प्रिसिजन, अचूकता असते लेसरमध्ये. एवढी स्टेप झाली की त्याच्यानंतर ते न्यूक्लियस किंवा मोतीबिंदूचे पीसेस काढणं हे आपल्याला हातानेच करायला लागतं. उरलेला मोतीबिंदूचा भाग, ज्याला कॉर्टेक्स किंवा गर म्हणू शकतो आपण, तो हाताने किंवा हात वापरून मशीननी काढला जातो. आणि डोळ्याच्या आतमध्ये लेन्स तर आपणच टाकतो. त्यामुळे ही लेसर शस्त्रक्रिया आहे, त्यांनी या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या 50% स्टेप्स होतात. त्या अतिशय प्रिसिजननी केल्या जातात आणि शस्त्रक्रिया तेवढ्याच वेळात पूर्ण होते, कदाचित थोडा जास्तच वेळ लागतो. शस्त्रक्रिया उत्तम होणं महत्त्वाचं. सर्जनकडे जर उत्तम स्किल असेल तर त्याच्या हातून फेको सर्जरी केली आहे का लेसरने केली आहे हे कोणालाही कळत नाही. नेत्रतज्ञालासुद्धा कळणार नाही की शस्त्रक्रिया लेझर वापरून केली आहे का फेकोने केली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेमधलं कौशल्य महत्त्वाचं. कुठल्या मशीननी शस्त्रक्रिया केली हे महत्त्वाचं नाही. एक म्हण आहे, मशीन महत्त्वाचं नसतं, मशीनच्या मागचा माणूस महत्त्वाचा असतो. परंतु कोणाची जर इच्छा असेल की मला लेसरने शस्त्रक्रिया करून पाहिजे तर ती ह्या प्रकारे करता येते. सगळ्याच ठिकाणी उपलब्ध असते असं नाही. आणि हे मशीन अतिशय महाग असतं, 3.5-4 कोटी रुपयाला मशीन असतं हे. त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च दुप्पट तिप्पट होतो. परंतु ती महाग शस्त्रक्रिया केली म्हणजे माझी शस्त्रक्रिया चांगली झाली हा गैरसमज आहे. शस्त्रक्रिया उत्तम झाली पाहिजे, मग ती फेको इमल्सिफिकेशनने असो या लेसरने असो किंवा त्या SICS नावाच्या पद्धतीने सुद्धा असो. चांगली शस्त्रक्रिया करून नजर चांगली आली की मशीन कुठलं वापरलं हे महत्त्वाचं नाही. मोतीबिंदू काढल्यावर डोळ्यामध्ये लेन्स घालतात म्हणजे नक्की काय करतात? आणि म्हणजे त्या लेन्सचे काही प्रकार असतात का, किंवा त्या लेन्समुळे चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पूर्ण जातो, असं काही आहे का? बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यातसुद्धा इव्होल्युशन झालेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायचे 40-50 वर्षापूर्वी, तेव्हा डोळ्यामध्ये लेन्स वगैरे काही टाकायचे नाही. मोतीबिंदू काढला की ऑन ॲन ॲव्हरेज त्या रुग्णाला मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर लांबच्यासाठी साधारणपणे +10 नंबर लागायचा आणि जवळच्यासाठी +13 नंबर. आपण अगदी खूप जर का वयस्क अशी काही मंडळी पाहिली तर असं अगदी प्रचंड जाड काचेचा चष्मा त्यांनी लावला असं, कारण त्यांचं खूप पूर्वी ऑपरेशन झालेलं असतं. तेव्हा डोळ्यामध्ये लेन्स टाकायची हा प्रकारच नव्हता. लेन्सचा शोध कसा लागला आहे फार गमतीदार गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये एक हॅरॉल्ड रिडले नावाचा एक सर्जन, अतिशय नावाजलेला सर्जन, तो नेहमीसारखे ऑपरेशन्स करत. तेव्हा लेन्स नव्हतीच. त्याच्या भोवती असे स्टुडंट्स होते, अगदी तरुण मुलं नेत्रशास्त्र शिकायला आलेली. हॅरॉल्ड रिडलेनी मोतीबिंदू काढला, बाजूला ठेवला नेहमीप्रमाणे. तर एका स्टुडंटने अगदी इनोसेंटली विचारलं की सर, तुम्ही ते डोळ्यातलं भिंग काढलं आणि ठेवलं आणि आता डोळा बंद करताय, पण ते भिंग तर गेलं डोळ्यातलं, मग दुसरं भिंग नाही का बसवणार तिथे? तर त्या स्टुडंटनी हॅरॉल्ड रिडलेला प्रोत्साहन दिलं, त्यांनी त्याला शिकवलं. हॅरॉल्ड रिडलेनी घरी जाऊन विचार केला की हे खरं आहे, मी ज्यांनी फोकस करताय तिथे भिंग काढलं पण आतमध्ये तर काहीच टाकलं नाही. त्यांनी सुरुवात केली की डोळ्यामध्ये लेन्स टाकायची. अशी सुरुवात झाली डोळ्यामध्ये लेन्स टाकायला. त्याच्यात प्रचंड आता प्रगती झाली आहे. आधी हार्ड लेन्सेस असायच्या, म्हणजे नेत्रभिंग किंवा नेत्रभिंगारोपण त्याला म्हणतात. मग फोल्डेबल लेन्सेस निघाला, जे आजकाल द्राक्षाच्या सालासारख्या असतात, अगदी बारीक छिद्रामधनं सुद्धा त्या आतमध्ये सोडल्या जातात आणि फुलाची पाकळी उघडावी तशी उमलते तशी ती लेन्स आतमध्ये गेल्यावर ती अशी उघडते. छोट्या असा इन्सिजनमधनं आत टाकता येते. लेन्सेसचे 2
मुख्य प्रकार लेन्सेस अनेक कंपन्यांच्या, मग काही इम्पोर्टेड असतील, काही भारतीय असतील. चांगल्या कंपनीने केलेल्या सर्व लेन्सेस चांगल्या असतात, इम्पोर्टेड असो किंवा भारतीय असो. मुख्य 2 प्रकार काय तर मोनोफोकल लेन्स आणि मल्टीफोकल लेन्स. बरं. मोनोफोकल लेन्स म्हणजे ती लेन्स डोळ्यावर टाकली की लांबचा नंबर आपला 0 होतो. वाचायला 40 सारखा आपण एका सदरामध्ये बघितलं की 40चा नंबर आपल्याला कसा लागतो, तसा 40चा नंबर किंवा वाचनासाठी नंबर लागतो. ही झाली मोनोफोकल लेन्स. दुसरी असते ती मल्टीफोकल लेन्स. मल्टीफोकल लेन्स म्हणजे जसा प्रोग्रेसिव्ह किंवा मल्टीफोकल चष्मा असतो, तसं या मल्टीफोकल लेन्सनी आपल्याला लांबचं तर दिसतंच, पण आपला जवळचा नंबरसुद्धा जवळपास 0 होतो. म्हणजे आपला चष्म्यावरचा डिपेंडन्सच जातो. लांबचंही दिसतं, जवळचंही चष्म्याशिवाय दिसतं. चष्म्याचा नंबर अगदी 0 होईलच असं नाही, पण डिपेंडन्स राहते. म्हणजे समजा 0.25 0.50 नंबर राहिला तर तो काय आपल्याला वापरायला लागत नाही. दोन्ही लेन्सेस किंवा दोन्ही प्रकारांना काही प्लस पॉईंट्स, काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. मोनोफोकल लेन्सचा एक चांगला गुण म्हणजे त्याने अतिशय शार्प व्हिजन दिसते. त्याच्यात कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी उत्तम असते, पण वाचायला चष्मा लागतो. मल्टीफोकल लेन्स जर डोळ्यात टाकली तर त्या लेन्सची रचना अशी असते, त्याच्यामध्ये अशा रिंग्ज आखलेल्या असतात. त्या प्रकाराने सध्या तरी ती अशी बनवली जाते. त्यामुळे कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी थोडी कमी असते. आणि आपण जर का आर्टिफिशियल लाईटकडे बघितलं, म्हणजे पणती, मेणबत्ती किंवा रस्त्यावरचा दिवा, तर त्याच्याभोवती आपल्याला रंगीत वलय किंवा कलर्ड हेलोज दिसू शकतात. त्याने काय फार त्रास होईल असं नाही, पण हे माहिती पाहिजे आधीपासून आपल्याला. तर हे 2 त्याचे ड्रॉबॅक्स. पण त्याचा मोठा फायदा म्हणजे लांबचा आणि जवळचा हे दोन्ही नंबर आपले जवळपास 0 होतात. चष्म्यावरचा डिपेंडन्स जातो. आणि अर्थातच ही मल्टीफोकल लेन्स ही मोनोफोकल लेन्सपेक्षा महाग असते. त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च मात्र मल्टीफोकल लेन्स टाकली तर वाढतो. डॉक्टर, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर किती वेगाने आपली दृष्टी परत येते, म्हणजे आपण निरोगी दृष्टी म्हणूया त्याला, आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची? आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया खूप प्रगत झाल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर पाळायची बंधनं खूप कमी झालीत. पूर्वी बरीच बंधनं असायची, आता बंधनं अगदी थोडी असतात. म्हणजे 2-3 काय बंधनं असू शकतात की शस्त्रक्रिया झाल्यावरती आपल्या डोळ्यात पाणी नको जायला, कारण पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात जंतू असू शकतात. शस्त्रक्रिया झाल्यावरती लगेचच आपल्याला जंतूंचा प्रादुर्भाव होता कामा नये, इन्फेक्शन होता कामा नये. तर त्यामुळे अशी सूचना दिली जाते की साधारण 1 आठवडाभर डोक्यावरनं आंघोळ नका करू, कारण डोळ्यात पाणी जाऊ शकेल. मानेखालनं आंघोळ दुसऱ्या दिवशीपासून केली तरी चालेल. बाकीच्या ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे चालाय फिरायला जाणं, टी व्ही बघणं, वाचन करणं, एक 2-4 दिवसात आपण या गोष्टी सुरू करू शकतो. स्त्रियांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की मी स्वयंपाक कधीपासून करू शकीन. तर आपण थोडंसं काहीतरी काम, म्हणजे आपण बुवा चहा कॉफी बनवतो आहे, एखादा पदार्थ गरम करतो आहे गॅसवरती, अशा गोष्टी 1 आठवड्यानंतर करायला हरकत नाही. पण फोडणी टाकणं, काहीतरी एकदम उडलं तर ते शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्यामध्ये जायला नको. अर्थातच त्यांना प्रोटेक्शनसाठी 0 नंबरचा चष्मा दिला जातो, पण आपण बऱ्याचशा गोष्टी लवकर सुरू करू शकतो. आता समजा बाहेर गावनं एखादा रुग्ण आला की पुण्याच्या बाहेरनं आला आहे पुण्यामध्ये शस्त्रक्रिया करायला, आज शस्त्रक्रिया झाली, उद्या त्याला फॉलोअपसाठी बोलू, 1-2 दिवसात तो परत आपल्या गावाला जाऊ शकतो. म्हणजे प्रवास करता येतो. फक्त त्याला 8-10 दिवसांनी परत तपासणीसाठी किंवा फॉलोअपसाठी यायला लागतं. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर बंधनं खूप कमी असतात, थोडीशी असतात. म्हणजे क्राऊडेड जागी जाऊ नये, लहान मुलांना जवळ घेऊ नये. त्या लहान बाळाला काय माहिती तुमचं ऑपरेशन झालं, त्याने कोणते हात बी तसं उघडला आपल्याला इजा होऊ शकते. मोठ्या समारंभात, लग्न समारंभात जाऊ नये, कारण शस्त्रक्रियेनंतर लवकर इन्फेक्शन होणं चांगलं नाही. आता मी 100-125 लोक असेल अशा ठिकाणी गेलो, कोणाला काहीतरी आजार झाला असेल ते मला काही कळणार नाही, त्याचं इन्फेक्शन मला लागू शकतं. त्यामुळे ऑफिसमधलं काम करावं, सकाळी आपल्या प्रातःफेरीला जावं, लवकर चालायला जावं, असल्या गोष्टी सगळ्या आपण करू शकतो. बंधनं खूप कमी असतात. याआधी आपण मधुमेह आणि डोळ्यांचे आजार या संदर्भात माहिती घेतली, त्यामुळे होणारे डोळ्यांचे आजार. तर मधुमेह आणि मोतीबिंदू यांचा काही संबंध आहे का? आणि मग आपण काचबिंदूबद्दलही बोललात, तर मोतीबिंदू आणि काचबिंदू ह्याच्यामध्ये नेमका फरक कुठला आहे? मधुमेह आणि मोतीबिंदू यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या व्यक्तींना मधुमेह असतो त्यांना मोतीबिंदू थोडा लवकर होतो. मुख्य करून जर का आपली साखर आवाक्यात ठेवलेली नसेल तर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मधुमेहामुळे होणारा मोतीबिंदू हा थोडा विशिष्ट प्रकारचा आपल्याला दिसतो. म्हणजे मायक्रोस्कोपवर जर बघितलं
तर मोतीबिंदू आपल्या त्या पूर्ण भिंगामध्ये मी म्हटल्याप्रमाणे कधी कडेला होऊ शकतो, कधी मध्ये होऊ शकतो. तर मधुमेहामुळे होणारा मोतीबिंदूच्या अगदी सगळ्यात मागचा भाग असतो, त्याला पोस्टिरियर कॅप्सूल असं म्हणतात, त्या भागामध्ये अपारदर्शकपणा सुरू होतो. हा टिपिकल डायबिटीज किंवा मधुमेहामुळे होणारा मोतीबिंदू आहे. लोकांच्या मनात भीती असते की एक आपल्याला कल्पना असते ना की मला मधुमेह म्हणजे माझी जखम लवकर भरून निघणार नाही. तर लोक असं विचारतात की मला मधुमेह आहे, तर डॉक्टर माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर जखम भरून निघायला काही त्रास होईल का? तर परत ही आख्यायिका आहे, मिथ आहे. कोणीच ऑपरेशन आपली साखर आवाक्यात नसेल तर करणार नाही, म्हणून तर आपण आधी टेस्ट करतो. त्यामुळे सर्जन रुग्णाला सांगतात की तुझी साखर जरा जास्ती आहे, ती चांगली कंट्रोल कर म्हणून आपण शस्त्रक्रिया करू. आपल्याला मधुमेह आहे पण आपली साखरेचा कंट्रोल चांगला आहे असं असेल तर जखम भरायला वगैरे काहीही अडचण येत नाही. आता नवीन शस्त्रक्रियेमध्ये जखम म्हणजे 2 मिलीमीटर वगैरे असते, एवढीशी. ती जखम भरून निघायला काही त्रास होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे जखम भरून निघायला मधुमेह असा तरी काही अडचण येत नाही. महत्त्वाची गोष्ट काय की मधुमेही रुग्णाला इन्फेक्शन लवकर होऊ शकतं, कारण त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. तर त्यामुळे ऑपरेशनच्या आधी आपल्याला शरीरात काही इन्फेक्शन नाही ना, हे आपण ही शंका दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे इन्फेक्शन होऊ नये ही काळजी घ्यावी. जखम भरून येणं वगैरे याला काहीही अडचण येत नाही. तिसरी गोष्ट, मधुमेही रुग्णाला जर का मोतीबिंदूच्या शिवाय रेटिनाचा दुष्परिणाम असेल, डायबेटिक रेटिनोपॅथी, तर प्राधान्य रेटिना ट्रीट करण्यासाठी द्यायला पाहिजे. म्हणजे रेटिनाकडे आपण नंतर बघू, चला आता मोतीबिंदू आधी काढून घेऊ असं नाही. रेटिनाला जर कुठल्या उपचाराची आवश्यकता असेल, लेसर किरणाचा उपचार, रेटिनाच्या जवळ इंजेक्शन देण्याचा उपचार, तर रेटिना स्टेबल करणं ही पहिली पायरी आणि त्यानंतर मोतीबिंदू काढावा. कधीकधी रेटिनाचा उपचार मोतीबिंदूच्या अडथळ्यामुळे करता येत नाही, म्हणजे रेटिना नीट तपासतासुद्धा येत नाही, इतका मोतीबिंदू वाढला असतो. अशा वेळी अर्थातच रुग्णाला आपण कल्पना देतो की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मी करतो आहे, पण तुझ्या रेटिनामध्येही काही दोष आहे असं मला शंका आहे, कारण मला त्या मोतीबिंदूच्या थ्रू थोडंसं दिसतं आहे. तर त्यामुळे आपल्याला त्याचे उपचार नंतर करायला लागतील, हे रुग्णाला आधी सांगायला लागतं. पण शक्य असेल तर रेटिनाचे उपचार, मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम हे आधी ट्रीट करायचे आणि मग मोतीबिंदू काढायचं, हे शास्त्रीयदृष्ट्या जास्त योग्य. डॉक्टर, आत्ता आपण ज्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसंबंधी माहिती दिलीत, त्यांचे काही दुष्परिणाम आहेत का, आणि असतील तर ते कोणते आहेत? शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम किंवा शस्त्रक्रियेला कॉम्प्लिकेशन्स होणं हे अर्थातच शक्य आहे. माझ्या मते शरीरातली कुठलीही अशी शस्त्रक्रिया नाही की ज्याला कॉम्प्लिकेशन होऊ शकत नाहीत. माझे गुरु मला शिकवायचे की तुम्हाला जर कोणी सांगितलं की मी सगळ्या शस्त्रक्रिया केल्यात आणि माझ्या आयुष्यात एकदा एकही कॉम्प्लिकेशन झालं नाही, तर त्याच्या 2 शक्यता, तो सर्जन खोटं बोलतो आहे किंवा त्याने आयुष्यात कधीही सर्जरी केली नाही. कुठल्याही सर्जरीला कॉम्प्लिकेशन्स या होऊ शकतात. कुठलीही शस्त्रक्रिया 100% यशस्वी नसते, पण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया 99%पेक्षा जास्त यशस्वी असते. अतिशय रेअरली कॉम्प्लिकेशन्स होतात. काही कॉम्प्लिकेशन्स सौम्य असतात, म्हणजे आज शस्त्रक्रिया झाली आहे तर उद्या माझा डोळा थोडा लाल झाला आहे, माझ्या डोळ्यात टोचतं आहे, डोळ्यातनं पाणी येतं आहे. काही विशिष्ट ड्रॉप्स, मलम वगैरे वापरून हे दुष्परिणाम दूर करता येतात. कधीकधी शस्त्रक्रिया केल्यानंतर शस्त्रक्रियेमध्ये वापरली जाणारी औषधं, काही इंजेक्शन्स, याच्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं, काही प्रमाणात थोडे दिवसांसाठी वाढतं. ते जर वाढलं तर परत ड्रॉप्स टाकून किंवा गोळ्या घेऊन ते प्रेशर नॉर्मल आणता येतं. ह्या अगदी सौम्य किंवा पटकन आटोक्यात येतील असे दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन्स. एक गंभीर विकार मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरचा म्हणजे डोळ्यामध्ये इन्फेक्शन होणं. हा गंभीर का असतो? कारण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जंतू असतात, अगदी सशक्त माणसाच्या डोळ्यातसुद्धा, पण ते डोळ्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत, बाहेरच्या बाहेर असतात. शस्त्रक्रियेच्या वेळेला ज्याला इन्सिजन घेतला जातो किंवा छेद घेतला जातो तेव्हा या जंतूंना आतमध्ये शिरकाव मिळतो. डोळ्याच्या अंतर्भागाला या जंतूंना त्यांनी कधी तोंडच दिलेलं नसतं. जंतू डोळ्याच्या आतमध्ये गेले तर डोळ्याच्या आतमध्ये इन्फेक्शन होतं. ते ट्रीट करणं, त्याच्यावर उपचार करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, थोडी अवघड गोष्ट आहे. त्याच्यासाठी पहिली पायरी म्हणजे काही स्ट्रॉंग अँटीबायोटिक ड्रॉप्स सुरू करतात. डोळ्यामध्ये कधीकधी अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं जातं, कारण ते औषध डोळ्याच्या आतमध्ये पोचायला पाहिजे. नुसते डोळ्यावर ड्रॉप्स टाकले तर ते बाहेरच्या भागावर राहतात, त्यामुळे डोळ्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. आणि तरीही जर बरं झालं नाही तर पण अगदी वेळेवरती निर्णय घेऊन एक व्हिट्रेक्टमी नावाचं ऑपरेशन केलं जातं. म्हणजे काय, तर डोळ्याच्या आतमध्ये आपल्या सगळ्या जेलीनी भरलेला असतो डोळा, तिथपर्यंत सगळे जर काही जंतू पोचले
तर ती संपूर्ण जेली काढून टाकली जाते, म्हणजे अगदी मुळापासूनच आपण तो विकार दूर केला. ज्या ठिकाणी जंतूंचा शिरकाव झाला आहे ती सगळी जेली काढून टाकली जाते, डोळ्यामध्ये अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं जातं आणि मग आपला डोळा बरा होतो. पण हा गंभीर दुष्परिणाम झाला तर त्याची काही लक्षणं असतात की माझं आज ऑपरेशन झालं आहे, मला फारसा काही त्रास होत नाही, दिसतं आहे चांगलं. 2-4 दिवसांनी जर असं वाटलं की अरे मला 2 दिवसापूर्वी दिसत होतं त्यापेक्षा अचानक माझी दृष्टी कमी झाली आहे, माझा डोळा ठणकायला लागला आहे, आधी दुखत नव्हता, माझा डोळा खूपच लाल झाला आहे, माझ्या डोळ्याच्या पापण्यांना सूज आली आहे, असं जर काही झालं 2-4 दिवसांनी 1-2 आठवड्यांनी सुद्धा, तर लगेच आपण डॉक्टरला फोन केला पाहिजे की आधी सगळं व्यवस्थित चाललं होतं पण आता हा त्रास मला होतो आहे. तुम्हाला नेत्रतज्ञ लगेच बोलवून घेईल, कारण पटकन जर रोगनिदान झालं तर तो विकार आपल्याला पटकन बरा करता येतो. तर त्यामुळे असा जर का काही त्रास झाला शस्त्रक्रियेनंतर लगेच किंवा 2-4 दिवसांनी 2-4 आठवड्यांनी, तर ताबडतोब डॉक्टरांना फोन करून भेटावं आणि ते त्याच्यावरती उपचार करू शकतात. थोडक्यात काय की आपण शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सचा विचार केला तरी मी म्हटल्याप्रमाणे 1% कमी शक्यता असते असे गंभीर दुष्परिणाम होण्याची. तर आपण शस्त्रक्रिया आपली व्यवस्थित झाली, आपण डॉक्टरांनी सांगितलेले सगळे नियम व्यवस्थित पाळले, कंटाळा न करता हलगर्जीपणा न करता व्यवस्थित डोळ्यामधली औषधं टाकली, तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होते. आणि शस्त्रक्रियेला आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. ती शस्त्रक्रिया म्हणजे आपण काहीतरी डोळ्याला त्रास करून घेतो असं नाही, तर आपण एक उत्तम शस्त्रक्रिया करून आपल्या आयुष्यात जे आपण मागे तुम्ही म्हणालात की सगळं सौंदर्य आपण बघतो, निसर्ग सौंदर्य, ते बघण्यासाठी आपले डोळे अगदी सक्षम होतात. त्यामुळे निर्धास्तपणे शस्त्रक्रिया करून घ्यावी, सगळे नियम फक्त काटेकोरपणे पाळावेत. डॉक्टर, आज आपण जी मोतीबिंदू आणि त्याच्यावरची शस्त्रक्रिया याबद्दलची माहिती दिलीत, त्यामुळे दर्शकांच्या मनात असलेले गैरसमज किंवा त्याबद्दलची भीती ही नक्कीच दूर व्हायला काही प्रमाणात मदत झाली आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.